तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5च्या नवीन प्रोमोमध्ये. आणि ह्या प्रोमोमध्ये तर राडाच झालेला आहे. म्हणजे दोन मित्र किंवा मित्र म्हणू किंवा त्या मित्रच्या पलीकडचं त्यांचं नातं म्हणू, त्यांच्यामध्ये झालेले भांडणं म्हणजे निकी आणि अरबाजची. तर मी आहे गणेश आणि मी आहे अशोक. तर मित्रांनो, आपल्या प्रोमोला सुरुवात करूया. त्या प्रोमोमध्ये झालं असं की त्यांचा ग्रुप म्हणजे तो 4-5 जणांचा जो ग्रुप आहे, तर आपला अरबाज होता, निकी होते आणि त्यांचे ते 3-4 ते पिल्ले होते. ते सोबत एक काहीतरी डिस्कशन करत होते. त्याच्यामध्ये निकी त्या अरबाजला बोलेल की आपण असं काहीतरी नको करायला पाहिजे होतं. तर कुठला मुद्दा आहे ते आपल्याला एपिसोडमध्ये समजणार आहे. तर अरबाज त्याच्यावरती म्हणलं, ए बाबा, तुला जर का त्याची साईड घ्यायची होती, आम्ही तर मस्करीमध्ये करत होतो, पण तुला जर का त्याची साईड घ्यायची होती तर तू त्याची साईड एकदमच घे. तू इकडून पण नको बोलू आणि तिकडून पण नको बोलू, असं नको करू. आणि मला हे आवडत नाही बाबा. आणि मी चाललो निघून. त्याच्या त्या एक वेगळ्या मराठी भाषेमध्ये तो बोलला आणि गेला निघून. निकी बोलली की ए समज, तुझ्यामध्ये जर का ॲटिट्यूड आहे ना, माझ्यामध्ये पण डबल आहे, तर मी पण तुला तेवढाच ॲटिट्यूड दाखवणार. तर हे जे त्यांनी हे भांडण क्रिएट केलेलं आहे, तर मला तर वाटतं हे फेक आहे. कारण की एक जर का आपले रितेश भाऊ सांगून गेलेले आहेत की वर्षाजींसोबत रिस्पेक्टने बोलायचं, ह्याच्यासोबत रिस्पेक्टने बोलायचं, एक भाषेच्या एक आवारात ठेवून बोलायचं. ते निकी आणि अरबाजने काय ठरवलं की बाबा आपण आपल्यातच भांडूया आणि आपण आपल्यालाच जरा अपशब्द किंवा मग खालच्या पातळीला जाऊन बोललं तर मग हे काय प्रेक्षकांना चुकीचं दिसणार नाही, बरोबरच वाटेल. तर मला वाटतं की हे फेक आहे. पण भाऊंना काय वाटतंय, भाऊंकडून जाणून घेऊ. बरोबर आहे की त्यांच्याकडे आता कंटेंटच नाही, म्हणजे नाही का, कंटेंट निर्माण करायला काही चान्सेस राहिले नाही. तुम्ही भाऊंनी जसं सांगितलं की आता वर्षाताईंना जास्त ट्रोल करू नका किंवा दुसरे कोणी अजून स्पर्धक आहे त्यांना तुम्ही जास्त ट्रोल करू नका किंवा त्यांच्याशी जास्त रिस्पेक्टनीच म्हणजे वागलं पाहिजे. तर त्याच्यामुळं आता त्या दोघांमध्येच आपण बघू शकतो की थोडंसं प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे. तर आता कुठल्या मुद्द्यावरती भांडलेले आहेत आणि कसा तो म्हणजे मी तर म्हणतो कारणच नाही आहे, क्षुल्लक कारणावरनं अगदी आपण बघू शकतो. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला भेटेलच 100%. तर त्याच्यात छोटे पुढारी आणि वैभव मध्यस्थी थोडीशी करताना आपण बघू शकतोय. तर आता बघू आजच्या ह्याच्यात काय होतंय ते 100%. बरोबर. त्यांना असं वाटत असं ना छोट्या पुढारी त्यांना की अरे बाबा आपला ग्रुप सुटतो का काय, आपण अनसेप होतो का काय. ते असं थांबायला लागले. अरे अरबाज थांबा, आपला ग्रुप आहे, आपण एक सोबत राहतो ना. जान्हवीची पण जरा धगधग झाली. अरे बाबा माझा ग्रुप तुटतो का काय. पण त्यांचा काही ग्रुप काय तुटणार नाहीये. त्या वैभवला तर तो बैल भाऊ, त्याला काय तसं किती त्याला समजवलं तरी पण तो तसाच राहणार आहे. मला तर वाटते त्याने अरबाजच्या विरुद्ध जाऊन खेळला तर तो विनिंग मटेरियल होईल असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्राचं तेच म्हणणं आहे. महाराष्ट्र तेच म्हणणं. तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करा. नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.